तर आज बनवलेले आहेत मस्त असे गावकडच्या पद्धतीने हिरव्या मिरचीचे कुटके। तर तुम्ही बघू शकता किती मस्त झालेले। तर चला सुरू करू याची कशी आहे रेसिपी। श्री शिवाय नमस्तुभ्यं मैत्रिणींनो, मी आहे अंजली कुंभार। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज बनवणार आहे मस्त असे पाण्याचे कुटके शिळ्या चपात्यापासून। तर चला बघू काय साहित्य इथे घेतलेले। मी 2 मोठे कांदे कापून, थोडीशी कोथिंबीर, 1 चम्मच हळद, थोडंसं शेंगदाण्याचं कूट, कढीपत्ता, लसण, हिरवी मिरची आणि मीठ टाकून केलेली कूट। चला तर मग आपण फोडणी घालू। बघू शकतात किती मस्त वाळून घेतलेल्या आहेत चपात्या। चला आपण फोडणी घालू। इथे तेल गरम झालेले आहे। आता आपण याच्यामध्ये मोहरी टाकू। मोहरी छान तडतडली। आता आपण याच्यामध्ये जिरे घालू। तर कट करून घेतलेला कांदा घालू। कांदा तेलामध्ये छान परतून घेऊ। कढीपत्त्याची पानं घालू। कांदा मस्त सोनेरी कलर येईपर्यंत परतून घेऊ। कांदा मस्त सोनेरी कलरवर परतल्या गेलेला आहे। आता आपण याच्यामध्ये हिरवी मिरची, लसण आणि मीठ टाकून केलेलं वाटण घालू। त्याला पण 1 मिनिटभर परतून घेऊ। आता आपण याच्यामध्ये हळद घालू। शेंगदाण्याचं कूट घालू। त्याला 1 मिनिटभर परतून घेऊ। आता याच्यामध्ये पाणी घालून, मी तर साधारण 1 तांब्या पाणी घातलेलं आहे। इथे मस्त पाण्याला उकळी आलेली आहे। आता आपण याच्यामध्ये मुगाची डाळ घालू। अगोदरच भिजू घालून ठेवली होती। आता याच्यामध्ये हे तोडून ठेवलेले तुकडे घालू। छान मिक्स करून घ्यायचे आणि चपात्या तुकडे मऊ होईपर्यंत मस्त गदगद शिजवून घ्यायचे। तर अगदी आपली आई आजी बनवायची त्या पद्धतीने मी बनवलेले आहेत तुकडे, एकदम साध्या सोप्या पद्धतीने। तर आता मस्त कुटक्याला उकळी आलेली आहे। आता आपण याच्यावर झाकण ठेवू। गॅस कमी करूत आणि 5 मिनिटं झाकण। तर 5 मिनिट झालेले आहेत। आपण चेक करूत कुटके छान शिजलेत का तर मस्त झालेले आहेत कुटके। पाणी पण बऱ्यापैकी आटलेलं आहे। तर आपण आता चेक करूत मऊ झालेत का। गरम गरम पोळतात म्हणून मी इथे चमचा वापरते। तर बघू शकता मस्त तुटलेला आहे, मऊ झालेले। आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालू। तर इथं तयार आहेत मस्त असे पाण्याचे कुटके। आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करू। तर आपण आता गॅस बंद करू आणि कुटके सर्व करू। तर तयार झालेले आहेत मस्त असे आपले पाण्याचे कुटके। तुम्ही बघू शकता किती मस्त झालेले आहे। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। मस्त गरमागरम कुटके, त्याच्यासोबत कांदा आणि मस्त असं लोणचं। तर कोणाकोणाला शाळेतली आठवण झाली नक्की मला कमेंट करून सांगा। तर तुम्हाला ही माझी गावाकडच्या पद्धतीच्या कुटक्याची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। आणि आवडली असली तर एक लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।